सुप्रभातं छात्राः. Good morning students. Namo Namaha. Namo Namaha. So in the previous lecture we have started with our first lesson आद्य कृषकः पृथुवैन्यः. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण पहिला जो आपला पाठ आहे आद्य कृषकः पृथुवैन्यः याला सुरुवात केली होती. आज तो आपण संपूर्ण बघूया आणि हा पाठ आणि या पाठाचे प्रश्नोत्तर सुद्धा पाहूया. सो प्रथम पाठ आद्य कृषकः पृथुवैन्य. आपण आतापर्यंत काय बघितलं एकदा रिवाइज करूया आणि मग आपण पुढे जाऊया. सो भूपालः पृथुवैन्यः नाम धरायां प्रथम अभिषिक्त सम्राटः. जो भूपाल भूपाल मीन्स राजा नृपः. सो किंग पृथुवैन्यः द किंग पृथुवैन्य वॉज द फर्स्ट कॉन्सिक्रेटेड सॉवरिन ऑन द अर्थ. म्हणजे तो कसा होता राजा प्रथम अभिषिक्त सम्राट ज्याला बाकीच्यांबद्दल खूप आसक्ती आहे असा हा सगळ्यात पहिला सम्राट होता. प्रयाग क्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी आसीत्. सो दिस पृथु राजा वॉज हॅव्हिंग हिज कॅपिटल ॲट प्रयाग क्षेत्रे. प्रयाग क्षेत्रामध्ये त्याची राजधानी होती. राज्याभिषेक समये चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुम् उत्सुकाः. म्हणजे ज्या वेळेस त्याचा राज्याभिषेक सोहळा होता त्यावेळेस सगळेजण त्याची स्तुती गाण्यासाठी उत्सुक होते. जे राजदरबारात चारणा होते, ऑल दो सिंगर्स हू वर देअर इन हिज किंगडम, दे वर रेडी और दे वर सो मच ऑफ सो दे वर व्हेरी इगर टू प्रेज फॉर हिम. सगळेजण त्याची स्तुती गाण्यासाठी अतिशय उत्सुक होते. तदा पृथुः आज्ञापयत. दॅट टाइम व्हॉट ही ऑर्डर्ड देम. त्याने काय आज्ञा केली लोकांना? तिष्ठन्तु चारणाः, लेट द सिंगर्स वेट. तुम्ही सगळेजण थांबा. यावत मम सद्गुणाः न प्रकटीभवन्ति तावत अहम न स्तोतव्यः. म्हणजे जोपर्यंत माझे जे सगळे सद्गुण आहेत जोपर्यंत ते प्रकट होत नाहीत तोपर्यंत माझी स्तुती करू नये. सो ॲज लॉंग ॲज माय व्हर्च्यूज आर नॉट रिव्हील आय शुड नॉट बी प्रेज्ड. तोपर्यंत माझी कोणीही स्तुती करणार नाही. स्तवनम तू ईश्वरस्य एव भवेत्. स्तवन कोणाचं करायचं? तर ईश्वराचं करायचं. स्तुती कोणाची करायची? तर ईश्वराची करायची. ऑलवेज God is worthy to be praised. So actually only God is worthy to be praised here. स्तुति गायकः पृथुनृपस्य एतादृशी निस्पृहता ज्ञात्वा प्रसन्नः अभवत्. तर ते जे सगळे गायक होते ना ते त्या पृथ्वीराजाची अशा प्रकारची निस्पृहता बघून अतिशय प्रसन्न झाले. निस्पृहता डिझायरलेसनेस. सो while he denied them, that time all the singers having seen his desirelessness they were pleased. ते सगळेजण अतिशय आनंदित झाले, प्रसन्न झाले की असा हा निस्पृह राजा, such type of the desireless king he is. Next one. एकदा पृथुराजः स्वराज्ये भ्रमणम् अकरोत्. Once he was walking in his entire kingdom. तो स्वतःच्या स्वराज्यामध्ये एकदा भ्रमण करीत होता, चालत फिरत होता. भ्रमण समये तेन दृष्टम यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताः च. त्याने पाहिलं की आपली प्रजा कशी आहे, अतीव कृशाः अशक्ताः. What he saw that his entire subject was krushaha, very thin, ashaktaha, weak. So all the people in his subjects were very weak as well as very thin. Taha prajaha pashuvat jivanti. So they are living like any animal. ते सगळेजण एखाद्या पशुसारखं जगतायत. निकृष्टान्नम खादंती. अतिशय निकृष्ट दर्जाचं म्हणजे लो क्वालिटी फूड. अतिशय निकृष्ट दर्जाचं असं ते फूड अन्न खातायत. तदा तद दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः. So having seen with all these things, he became very so he became very tensed किंवा तो अतिशय चिंताकुल झाला. तदा पुरोहिता अवदत्, हे राजन, धनधान्यादि सर्वं वस्तु जातं वस्तुतः वसुंधराया उदर एव वर्तते.
what all the purohitaha means the royal priests. So all the royal priests, they said, O king, हे राजन, धनधान्यादी सर्व वस्तू जातम, धन धान्य म्हणजे वेल्थ, धान्य all the क्रॉप्स, ऑल दी कॉर्न क्रॉप्स, सर्व वस्तू जातम वस्तुतः वसुंधरा या उदर एव वर्तते. सगळ्या गोष्टी कुठे असतात? इनसाइड दी अर्थ ओनली, पृथ्वीच्या पोटामध्ये, पृथ्वीच्या उदरात, उदर म्हणजे पोट, पृथ्वीच्या पोटात असतात. तत्प्राप्तुम यतस्व, तू ते मिळवण्यासाठी प्रयत्न कर. सो यू शुड ट्राय टू गेट देम. तदा पृथुभूपेन तदर्थम धनुः सज्जीकृतः. त्याला काय वाटलं, पृथ्वीच्या पोटात असतात म्हणजे आपण धनुष्य बाणाने ते सगळं काढू शकू. सो व्हॉट ही वॉज थिंकिंग, आय विल प्रिपेअर माय बो, और with the help of that I can find out some dhana dhanya means wealth or the crops from the earth. So that time, at that time when he was prepared for with his bow, तदा भूमिः स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत् अवदच्च. At that time, what happened? Earth appeared before him. Okay, तस्य पुरतः, before him, appeared. प्रकटिता म्हणजे appeared. So the same time, earth appeared in front of him. अवदच्च, and what she said? हे राजेंद्र, तव पिता दुःशासकः वेनराजः. O great king, हे राजेंद्र, O great king, your father, तव पिता, your father, दुःशासकः वेनराज. Your father was very bad king. His name was वेनराजः. Okay, तो तुझे पिता जे आहेत वेनराज, he was very bad king. धर्म राजधर्मस्य पालनं ना करोत, त्याने राजधर्माचं पालनच केलं नाही. He did not follow his duty. तदा मया चोर लुंठक भयात धन धान्य पुष्प फलानी मम उदरे निहितानी. म्हणून मी काय केलं, चोरांकडून लुटलं जाईल या भयाने सगळं धनधान्य पुष्प फल सगळं माझ्या पोटामध्ये लपवून ठेवलं. सो ही सेड दॅट, सो शी सेड दॅट he did not did his duty properly as a king, so that is why I kept all the wealth, all the crops and flowers, fruits inside me, being afraid of the, भयात म्हणजे being afraid of the चोर लुंठ, being afraid of the thieves and robbers. तर सगळी चोर आणि गुंड यांच्यापासून मी स्वतःला वाचवण्यासाठी सगळ्या बाकीच्या गोष्टी मी माझ्या पोटात लपवून ठेवल्या. त्वम तू प्रजाहित दक्ष नृपः, तू कसा आहेस, तू प्रजाहित दक्ष राजा आहेस. बट यू आर व्हेरी पर्टिक्युलर अबाउट द वेलफेअर ऑफ युअर सब्जेक्ट. यदि त्वम प्रयत्नेन कृषी कार्यं करोषि, जर का तू खूप प्रयत्नपूर्वक कृषी कार्य केलंस तरीही अहम प्रसन्ना भविष्यामी. अँड इफ यू कल्टिवेट युअर लँड आय विल बी प्लीज्ड, मी अतिशय आनंदित होईल. सो इफ यू कल्टिवेट युअर लँड with lots of efforts, then really I will be very happy. अतः धनुः त्यज, म्हणून तू सगळ्यात आधी धनुष्यबाण सोडून दे. सो ड्रॉप दी बो. फनित्राणी हलान उद्दालकान लवित्राणी च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषि कार्यं कुरु. So what she said, cultivate the land with your subject, taking the plough, then hoes, spades and tools for digging. म्हणजे जे वेगवेगळी हल, कुदळ, लवित्राणी अशी जी काही टूल्स आहेत, जी काही साधनं आहेत, ती साधनं वापरून तू प्रजाजनेही सह म्हणजे तुझ्या सब्जेक्ट सोबत, तुझ्या प्रजेसोबत कृषी कार्य करू. म्हणजे काय कर, तू तुझी लँड कल्टिवेट कर. सो यू शुड स्टार्ट कल्टिवेटिंग युअर लँड बाय युझिंग दीज वेरियस टूल्स. भूमातुः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः नदीनां मार्गम् अवरुद्ध्य कृषी कार्यार्थं जलस्य उपयोगम् अकरोत्. व्हॉट ही डीड, भूमातुः उपदेशम, भूमातेचा जो उपदेश आहे, हॅविंग केप्ट द ॲडवाइस ऑफ द मदर अर्थ in his mind, in मनसि निधाय म्हणजे हॅविंग केप्ट all her advice in his mind,
Margam Nadinam Margam Avaruddhya means by uh, he built the barriers across the river to stop the water flowing. अवरुद्ध मार्ग अडवला म्हणजे to stop the water from flowing and कृषी कार्यार्थम जलस्य उपयोगम अकरोत्. So what he did, he used all these water for his agricultural work or agricultural activities. वृष्टि जल संचयम कृत्वा जल व्यवस्थापनम अकरोत्. So storing the rainwater, वृष्टि जल संचय म्हणजे storing the rainwater, जल व्यवस्थापनम अकरोत्. He managed all the water. भूमि उर्वरतमाम कर्तुम प्रायतत. So he also tried to increase the productivity of the land. म्हणजे त्याने त्या जमिनीची फर्टिलिटी जी आहे ती अजून वाढवण्यासाठी प्रयत्न केले. तदनंतरम तस्मिन् क्षेत्रे जनाः धान्य बीजानि अवपन्. After that, all the people, what they did, they sowed all the seeds in the same field. सः नैकेभ्यः वृक्षेभ्यः विविध प्रकारकाणां बीजानां संकलनं चयनं च परिश्रमेण अकरोत्. सः नैकेभ्यः वृक्षेभ्यः अनेक, सो व्हॉट ही डीड, तो त्याने बऱ्याच वृक्षांचे विविध प्रकाराची बीज सीड्स. सो व्हॉट ही डीड, ही कलेक्टेड various types of the seeds, various types of the seeds of the various trees, collected, chayanam, selected, and parishramena akarot. Everything he did, whatever he did, with a lot of efforts. म्हणजे मोठ्या परिश्रमाने, खूप मोठ्या एफर्ट्सने त्याने वेगवेगळ्या झाडांच्या वेगवेगळ्या सीड्स, बीज म्हणजे सीड्स, वेगवेगळ्या सीड्स जमा केल्या, संकलित केल्या आणि चयन निवडल्या सुद्धा. सो देन ही, what he did, then the seeds grains were collected by him as well as selected by him. अनंतर बीजानां संस्करणं कृत्वा वपनम् अकरोत्. So after all, what he did, जे सगळे सीड्स होते, म्हणजे जे काही जी बियाणं होतं किंवा जे बीज होतं ती त्याने संस्करणं कृत्वा, त्याच्यावर संस्करणं कृत्वा म्हणजे प्रोसेस करून, वरची प्रक्रिया करून, वपनम अकरोत् अँड सोल. सो आफ्टर डुईंग ऑल दी प्रोसेसेस, म्हणजे त्याच्यावरची प्रक्रिया करून त्याने ते सगळं पेरलं, बियाणं पेरलं, बीज पेरलं. पर्जन्यानंतर बीजेभ्यः अंकुरः उद्भूतः. सो आफ्टर दी रेनफॉल, पर्जन्यानंतर म्हणजे आफ्टर दी रेनफॉल, पाऊस पडल्यानंतर बीजेभ्यः अंकुरः उद्भूतः. सीड्स पुट आउट शूट्स. ओके, त्याच्यातनं अंकुर फुटले, त्या बियाणांमधून अंकुर फुटले. धान्य लाभेन सर्वे प्रजाजनाः संतुष्टाः च अभवन्. So because of this, because of obtaining all the grains, सगळे जण खुश झाले, संतुष्ट झाले. So all the subjects were pleased as a result of obtaining the grains. एषः कल्याणकारी रूपः पृथिव्यां प्रशासने अग्रणीः जनसेवाव्रती च अभवत्. So this is how this beneficial king became and a leading ruler. प्रशासने अग्रणी, अग्रणी झाला म्हणजे लीडिंग रूलर. तसंच जनसेवाव्रती, जनसेवाव्रती who is serving for the people. Okay. So he became the leading ruler as well as a ruler with the who is serving to all his subject, and this is how he became very famous or became very successful. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला पृथुवैन्य राजाने केलेली सगळी कामं इथे कळली. सो दिस इज हाऊ ही वर्कड फॉर हिज एंटायर सब्जेक्ट अँड ही स्टार्टेड cultivating the land with his entire subject and made them also very happy. Now we are going to study पृथुवैन्यस्य आदर्शभूतानि कार्याणि.
पृथुवैन्यात राजाने जी जी काही आदर्श कामं केलेली आहेत ते आपण आता बघूया. संरक्षण व्यवस्था, पहिलं काम कुठलं केलंय? संरक्षण व्यवस्था म्हणजे सिक्युरिटी. ओके, सिक्युरिटी. त्याच्यानंतर जल व्यवस्थापनम, मॅनेजमेंट ऑफ दी वॉटर, वॉटर मॅनेजमेंट. कृषी संशोधनम, रिसर्च इन दी ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज. कृषीमध्ये म्हणजेच शेतीमध्ये त्याने काही रिसर्च केलं, संशोधन केलं. आरोग्य सुविधा, हा, व्हेरियस हेल्थ फॅसिलिटीज त्या सुद्धा लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या. सो ही मेड अवेलेबल ऑल दीज थिंग्स टू दी पीपल. पशूनां कृते रक्षितानि तृणक्षेत्राणि. सो he kept certain reserve area for grazing of the various animals. Anna dugdhadinam vyavastha. So he made some management, or he made some uh, system for food as well as milk. Nagara vyavasthapanam, city management. Shikshana vyavastha, Shikshana vyavastha. So he worked for all the educational activities as well. Okay. So now we are going to start with the भाषाभ्यासः. पूर्णवाक्येन उत्तर लिखत. चारणाः किमर्थम् उत्सुकाः? चारणाः सिंगर्स. Why all the singers were very enthusiastic? सगळे जण तिथे सगळे सिंगर्स होते ते का बरं सगळे उत्सुक होते? राजाची स्तुती करण्यासाठी. बरोबर. तर इथे उत्तर तुम्हाला इथे मिळेल. स्तुती गायकाः पृथुनृपस्य स्तुतीं गातुमुत्सुकः. काय आपण म्हणू शकतो? चारणाः पृथुवैन्यस्य स्तुतीं गातुमुत्सुकः आसन्. ते सगळे जण त्याची स्तुती गाण्यासाठी सगळे उत्सुक होते. भ्रमणसमये पृथुराजेन किं दृष्टम्? म्हणजे भ्रमण करताना पृथुराजाने काय पाहिलं? काय बरं पाहिलं त्याने? त्याने हे पाहिलं ना की आपली प्रजा अतिशय अशक्त आहे, आपली प्रजा अतिशय कृश झालेली आहे. What he saw that his entire subject was very thin as well as very weak. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? भ्रमणसमये पृथुराजेन दृष्टं यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताः च. त्याची प्रजा अतिशय कृश झालेली आहे, अशक्त झालेली आहे. तुम्हाला इथे उत्तर सापडेल. हे पहा. भ्रमणसमये तेन दृष्टं यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताः च ताः प्रजाः पशुवत् जीवन्ति. ते सगळे एखाद्या जनावरासारखं जीवन जगतायत. निकृष्टान्नं खादन्ति. दे ऑल आर हॅव्हिंग व्हेरी बॅड क्वालिटी फूड. अतिशय निकृष्ट दर्जाचं अन्न ते खात आहेत. पुढचा प्रश्न बघूया. वसुंधरायाः उदरे किं वर्तते? वसुंधरेच्या पोटामध्ये काय आहे? धनधान्यादी सर्व वस्तू जातम. सो व्हॉट इज देअर? वसुंधरायाः उदरे धनधान्यादी सर्व वस्तू जातम वर्तते. नेक्स्ट वन. स्त्री रूपं धृत्वा पृथुनृपस्य पुरतः का प्रकटिता अभवत? स्त्रीचं रूप घेऊन त्या पृथुराजाच्या समोर कोण प्रकट झाली? कोण प्रकट झाली? धरती माता. आपण उत्तर काय लिहिणार? स्त्री रूपं धृत्वा पृथुनृपस्य पुरतः भूमाता प्रकटिता अभवत. म्हणजे जिथे प्रश्नवाचक शब्द आहे, wherever a question is asked with the help of some sarvanama, प्रश्नवाचक सर्वनाम, there you have to write your answer and the remaining statement as it is. So here bhumata prakatita abhavat. So remaining sentence you have to write as it is. स्त्री रूपं धृत्वा पृथुनृपस्य पुरतः भूमाता प्रकटिता अभवत्. पृथुवैन्यः कृषिकार्यार्थं जलस्य व्यवस्थापनं कथम् अकरोत्? त्याने कशा प्रकारे जल व्यवस्थापन केलं?
अशा प्रकारे केलं त्याने नदीचं पाणी अडवून जल व्यवस्थापन केलं. बरोबर. सो व्हॉट वी कॅन राईट हिअर फ्रॉम नदीनां मार्गम अवरुद्ध्य कृषी कार्यार्थम जलस्य उपयोगम अकरोत् वृष्टी जलसंचयम कृत्वा जल व्यवस्थापन अकरोत्. त्याने पावसाच्या पाण्याचं संकलन करून संचय करून पावसाच्या पाण्याचा संचय करून जल व्यवस्थापन केलं होतं. बरं, पुढचं आता आपल्याला इथे ना कृषी साधनानी लिहायची आहेत. म्हणजे काय, वेगवेगळी जी साधनं आपण वापरतोय कृषी साधनानी म्हणजे शेतीच्या कामात वापरली गेलेली वेगवेगळी जी साधनं आहेत त्यांची नावं लिहायची जी आपल्याला वरती सापडतील. काय काय आहे, कुठली कुठली वेगवेगळी साधनं वापरली जातात ती आपण इथे बघूया. कृषी साधनानी हलाहा, एक तर त्यांनी दिले हलाहा. दुसरं काय येईल, कुद्दलकाहा, खनित्राणी, लवित्राणी. बघा इथे वरती नावं आहेत, तुम्हाला सापडू शकतात. खनित्राणी, हलान, हलान ऑलरेडी दिलेला आहे हलाहा. कुद्दलिकान म्हणजे आपण म्हणूया खनित्राणी, कुद्दलकाहा, लवित्राणी, ही 3 नावं आपल्याला लिहायची आहेत. एवढ्या वस्तू म्हणजे एवढे टूल्स जे आहेत ते वापरले जातात. नेक्स्ट वन, पृथ्वीराजस्य प्रजा. पृथ्वीराजाची प्रजा कशी होती? कृषाहा डॅश जीवंती, कसं त्यांचं जगणं होतं? पशुवत जीवंती, पशुसारखं त्यांचं जगणं होतं. डॅश खादंती, काय बरं खात असायचे ते? निकृष्टान्नम म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचं अन्न खाऊन ते जगायचे. आणि कृषाः अशक्ताः, कृषाः अशक्ताः निकृष्टान्नम खादन्ति पशुवत जीवन्ति. नेक्स्ट वन, धनानी, कुठे आहे धन? भूम्या उदरे निहितानी, जमिनीच्या पोटात आहे, भूमतेच्या पोटात आहे. फक्त धन आहे का? नाही, त्याच्यासोबत कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत? धनानी, फलानी, धान्यानी आणि पुष्पाणी. धनानी, फलानी, धान्यानी, पुष्पाणी. नाउ हिअर क्वेश्चन नंबर 3, पाठ्यांशम पठित्वा प्रवाही जालम पूरयत. म्हणजे तुम्ही हा पूर्ण पाठ वाचून हा जो एक फ्लो दिलाय ना तो पूर्ण करायचा. ऋतुवैन्य हा बीजाना, त्याने काय काय केलं आपण बघूया एक एक करून. त्याने जे बियाणं आणलं होतं, जे सीड्स आणले होते, व्हॉट एव्हर दी सीड्स ही हॅड ब्रॉड, सो व्हॉट ही डीड विथ देम दॅट वी आर गोइंग टू राईट वन बाय वन. सगळ्यात पहिल्यांदा त्याने काय केलं, पृथुवैन्य हा बीजानाम संकलनम अकरोत. सगळ्यात पहिल्यांदा इथे पाहतो मला मिळेल संकलनम. पहिला आधी त्याने निवडली, बरोबर, कुठलं बियाणं हवंय, विच सीड्स ही रिक्वायर्ड, अकॉर्डिंगली ही ऑर्डर्ड देम. मग पहिलं काय केलं, संकलनम, पहिलं त्याने सगळं संकलन एकत्रित केलं. चयनम, चयनम अकरोत, चयन केलं म्हणजे त्यातलं निवडलं, सगळं पहिले एकत्र जमा केलं. चयन केलं म्हणजे त्याला नीट विभागून घेतलं. नेक्स्ट वन, पुढे बघा, चयन झाल्यानंतर काय दिसतंय तुम्हाला इथे लिहिलेलं, चयनम, संकलनम, चयनम, पुढे बीजानाम संस्करणम, त्याच्यानंतर त्याने बीजांवरती संस्करण केले. सो फर्स्ट वन इज संकलम, हिअर यू कॅन राईट संकलम, चयनम, संस्करणम, लास्ट वन वपनम, परत वपन केलं जातं, परत ते बियाणं रोवलं जातं. तर काय काय केलं त्याने, आधी बियांचं संकलनम अकरोत, देन चयनम अकरोत, त्यातली निवडली, कलेक्ट केली, पुढे त्यातली निवडली, संस्करणम, त्याच्यावर काही प्रोसिजर केली, आणि शेवटचं वपनम अकरोत, ती मात्र पेरली. भूम्या उदरे निहिताने, जमिनीने स्वतःच्या पोटात काय काय लपवून ठेवलं होतं तेव्हा? धनानी, धन तर ठेवलंच होतं, बरोबर. दुसरं काय ठेवलं होतं अजून? आपण बघितलेलं आहे, काय काय ठेवलं होतं? पत्र, म्हणजे धनधान्य तर आहेच, त्यासोबत त्याने पुष्पाणी, फलानी, अजून पत्राणी, या सगळ्या गोष्टी सुद्धा पृथ्वीच्या पोटात लपवून ठेवल्या होत्या.
तर इथे आपण काय काय लिहू शकतो? धनानी, फलानी, धान्यानी, पुष्पाणी. नेक्स्ट वन, माध्यम भाषया उत्तरत. माध्यम भाषेत तुम्हाला उत्तर लिहायचे. भूमाता पृथुवैन्यम किम उपादिशत. भूमातेने पृथुवैन्याला काय उपदेश दिला? भूमाता, what he ordered him, as the advised by the royal priest, King Prithu was about to attack the earth. Hmm. So, Mother Earth, who appeared in the form of woman, said the King Prithuvanya, cultivate the land, focus on the agriculture. So, when he was not ready, he was ready with the attack on the earth. That time, that lady, Mother Earth, who appeared in the form of woman, said to the king, Prithuvanya, cultivate the land, focus on the agriculture. So what he is saying, cultivate the land, focus on the agriculture. Let people also participate in this agricultural activity and make use of the tools like plough, then spade, sickle, instead of bow and arrow. म्हणजे फक्त धनुष्यबाण असं वापरून चालणार नाही, तर त्याच्या ऐवजी आता तुम्ही कुदळ, फावडं, नांगर अशा प्रकारची साधनं वापरू शकता. पुढे आहे, धरित्र्याः उपदेशम मनसी निधाय पृथुवैन्यः किम किम अकरोत. म्हणजे काय की धरित्रीचा जो उपदेश होता, धरवी मातेचा जो उपदेश होता, तो मनात ठेवून त्याने काय बरं केलं? So in this lesson, Adya Krushakaha Prithuvainya, King Prithuvainy's story is narrated being worried and anxious about the plight of his subject. The king at the first, he decides to use bow and arrow to get the crops, fruits, etc. from the earth. But the earth appears before him in form of the women, and that advise him focus on agriculture. Keeping in mind Mother Earth's advice, Prithuvanya did everything required to promote the agriculture. म्हणजे तो सुद्धा त्याच्या शेतीमध्ये खूपच जास्त गुंतला होता. He collected the seed grains and made the best seed available for the farmers. त्याने भरपूर जे सीड्स होते ना, ते सगळे कलेक्ट केले आणि त्यातले बेस्ट फार्मर साठी कुठले आहे, कुठले जे सीड्स आहेत ते फार्मर साठी बेस्ट आहेत, तेही त्यावरही त्याने अभ्यास केला. Selected the best type of the seeds were sown, and after the rainfall, the farmers were happy to reap the good crops. Now, next one. अमरकोशात योग्यं समानार्थकं शब्दं योजयित्वा वाक्यं पुनर्लिखत. तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचंय आणि अमरकोशातला शब्द वापरायचा आहे. राजा चिंताकुलः जातः. याचं काय येईल उत्तर? राजा चिंताकुल झाला. तर आपण राजाच्या ऐवजी दुसरा कुठलाही एखादा शब्द वापरू शकतो, जो तुम्हाला तिथे अमरकोशामध्ये दिलेला. बघा आपण ते बघूया किती कुठले कुठले तुम्हाला शब्द दिलेत. राजासाठी राजा, राठ, पार्थिव, क्ष्मा, भूनरूप, महीप, भूप चालेल, महीप पण चालेल. कुठलाही शब्द लिहिला तरी चालेल. नेक्स्ट वन. भूमी, भूमी, धरती, धरित्री, वसुंधरा कुठलीही चालेल. वसुंधरा स्त्री रूपम धृत्वा प्रकटिता.
मेलनम कुरुत. Here you have to write the match the following. विशेषणम विशेष्य. विशेषणम कृशः. कृशः कोण होतं? प्रजाः कृशः. उर्वरा. उर्वरा that is भूमिः. आनंदिताः. आनंदिताः प्रजाजनाः. दुःशासक कोण होता? दुःशासकः वेनः. आणि प्रजाहितदक्षः पृथुराजः होता. Now we have to write समानार्थकम शब्दम. वृक्षः. So what we can write वृक्षः? For वृक्षः it will be पादपः, भूमिः धरती, राजा भूपः, धनुः धनुः चापम, धनुः चापम, नदी नदी that is तटीनी और सरित. विरुद्धार्थकम शब्दान. स्तुतिः निंदा, सद्गुणः दुर्गुणः, प्रसन्ना अप्रसन्नः, अशक्तः सशक्तः और बलवन्तः, पुरतः अतः पुरतः पृष्ठतः स्थूलः. नौ कः कं वदति? तिष्ठन्तु चारणाः. तो हू इज सेइंग दिस? पृथुवैन्यः चारणान् वदति. तत् प्राप्तुं यतस्व. हू इज सेइंग दिस? ते मिळवण्यासाठी प्रयत्न. तिष्ठन्तु चारणाः. हू सेड दिस? तिष्ठन्तु चारणाः. लेट्स स्टॉप ऑल दी सिंगर्स. तिष्ठन्तु चारणाः. सो हू सेड? राजा चारणान् अवदत्. नेक्स्ट वन. तत् प्राप्तुं यतस्व. पुरोहितः राजानम् अवदत्. पुरोहित. हू सेड? पुरोहितः राजानम् अवदत्. तव पिता दुःशासकः. कोण म्हणाल? धरती माता राजानम् वदति. अतः धनुः त्यज. धरती माता और भूमि राजानम् वदति. संधि विग्रहं कुरुतम्. उदर एव. इट विल बी उदरे प्लस एव. उदर एव. पशुवत् जीवन्ति. पशुवत् अधिक जीवन्ति. अशक्ताश्च. अशक्ताः अधिक च. पुरोहितो वदत्. पुरोहितः अधिक अवदत्. ओके. बाकीचं आपण पुढच्या तासाला करूया. आणि हे जे प्रश्नोत्तर आहेत याची उत्तरं तुम्हाला वर्कबुक मध्ये पण सोडवायचे. मी हे जे सगळं वर्कबुकचं जे जे काही प्रश्नोत्तर आहेत ते तुम्हाला नंतर देईन. सो आय विल सेंड ऑल दी question answers for workbook within 1 or 2 days. Thank you.